दरवर्षी येणार का नाही? गावण नाव एकदम जय जयकार करणार का नाही? एलकोट एलकोट तू का नाही बोलणार रे? एलकोट आम्हाला युट्यूबच्या याच्यामध्ये तुम्ही सेवा दिल्याबद्दल तुमचा धन्यवाद मानतो. आजचा दर्शन कसा झाला? एकदम जबरदस्त भारी सर्वांचा संध्याकाळी आल्यामुळे लवकर झालं ना, मस्त दर्शन. गेल्या वेळी आपल्याला कसा झाला होता दर्शन? बरोबर नव्हतं झालं. जबरदस्त नियोजन आहे. हा हॅलो गाईज, जयदास दादा या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग म्हणजे आहे तुळजाभवानी मातेचं दर्शन झालं. आता आम्ही तुळजाभवानीचं दर्शन झाल्यावर आता आम्ही निघालो पंढरपूर क्षेत्राला. तर तुम्हाला तुळजाभवानी दर्शनाचा थोडासा व्हिडिओ घेऊन मी पंढरपूर इथे जाणार. पंढरपूरला जाणार तेव्हा तिथं ब्लॉग करणार. तर बघा, तुळजापूरचं दर्शन झालं आणि व्हिडिओ असंच कंटिन्यू करत जा. तुम्हाला आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा पब्लिक किती आहे. पण व्हिडिओ मात्र मित्रांनो कंटिन्यू करत जा आणि पूर्ण बघत जा, स्किप करू नका. काय काय हे घेण्यासाठी माझी बायको आणि मुली उभी राहिल्या. तर प्रसाद घेतो आणि कुंकू घेतो. बघू काय काय घेते. आता हे मुलींचं घेणं चाललंय, बांगड्या वगैरे. हाय बाय, काकाला लाईक करा, फॉलो करा, कमेंट बी करा. तुळजापूरला जोगवा जोगवा करा, बाबा इथं जोगवा करा, जोगवा करा, इथं गावाला जोगवा करा. तर मित्रांनो बघा, इथे दक्षिणा मागण्यासाठी भरपूर काही आहेत. तर मंडळी, आमचं आता दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही नाश्ता पाणी करायला म्हणजे जेवायला बसले. तर कोणता काय नाश्ता पाणी तर जेवण पाहिजे. तर छोट्या मुलीने माझ्या सांगितले पुरी भाजी पुरी ते सांगितले. आणि माझ्या भावाच्या मुलीने सोजला तिने सांगितले मिसल. आणि माझा तांगडे आहे छोट्या हर्ष याने सांगितलं मसाला डोसा. आणि पूर्वा ही पूर्वा माझी मोठी मुलगी, पूर्वाने ते सांगितलं मसाला डोसा. अशा तऱ्हेने मला आहे उपवास, तर मी घेणार काय चाय. आणि त्या दोघीजणी काय खायची त्यांची इच्छा, भाऊ पण काय खाणार नाही. तर एवढ्यात आमचा भागून जातो. नंतर पोळं बघू काय खायचं आहे काय नाही ते. तर मला सध्या चाय एक पाहिजे, चाय घेतो. तर व्हिडिओ कंटिन्यू करायचा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटते बघा. हा हॉटेल बघा, एकदम मेजवानी हॉटेल आहे. मस्त पब्लिकमध्ये भरलेलं आहे, म्हणजे चांगला हॉटेल. चांगल्या ऑर्डरी स्वीकारल्या जातात. मला तरी वाटते मिसल व्यवस्थित आहे का? भावाची मुलगी सांगते सोजेला का मिसलला व्यवस्थित चव आहे. हे मस्त आहे काय पुरी भाजी? मस्त आहे, म्हणजे आवडली. मसाला डोसा आणा ना त्यांना. तर त्यांना मसाला डोसा यायचा बाकी आहे. माझ्या छोट्याचा थोडा मसाला डोसा येत नाही तर त्याचा जीव काय थांबत नाही. तो एकदम सैतानासारखा घाबरला आहे, नुसता खायला घसरला आहे. पुरी भाजी नंतर डोसा खाणार आहे ना. मसाला डोसा पूर्ण खाणार तू नक्की. कंटेरचा आता डोसा आला आहे, तो 1/2 केला आहे. ते बघू लागला तर दुसरा आणू. आणि मला पण चाय आला आहे. आता चायची टेस्ट घेऊ. पण माझ्या जरा कशाला खोकं होते, तेलाचा वास येते. तर मी जरा तोंडाला बांधलं आहे. पण आता चहासाठी खाली घेते. तर व्हिडिओ मात्र कंटिन्यू करा. तर मित्रांनो, माझा चहा पिऊन झाला आहे. आणि पोरं सांगतात टेस्ट मस्त आहे.
तर त्यांना सगळं काय व्यवस्थित सगळं चांगलं आहे. आज निखिल कोणाला काय लागेल का? हां पुरी वगैरे तुला पाव तुला डोसा कोणाला? एवढ्यातच समाधानी. एवढ्यावर बिल काउंट करा नक्की ना. ठीक आहे. काय काय मस्त आहे मला? दोन्ही चटण्या मस्त आहेत. अजून एक सांगायचा मग मसाला डोसा खाशील? बघू आता योच का पाहिला नंतर दुसरा सांगतोय. आपण आहेत बसलेलं तिथं. घास जरा मोठं मोठं की आपल्याला जायचं आहे ना पंढरपूरला. हां आंघोळ करायला नदीवर तू करणार? थंड लागल हो पाणी. चालेल. होड्या असतात तिथं होड्या मग असतात कुंडलिकेच्या मंदिराशी. तू आंघोळ करशील ना? आपण कशी एक वेळ थंड पाण्यात केली होती आंघोळ ती. तू करणार ना? मग गे लवकर आपल्याला जायचं पंढरपूरला. पटापट खा. दीदीनी काला बघ. हे बघ दीदीचा संपला. हॉटेल एकदम साफसुथरं आहे मित्रांनो. मस्त हॉटेल आहे. हॉटेलमध्ये खाणं येणं व्यवस्थित आहे. मी खाल्लं नाही चहा पिलं पण पोरांची चव ती आपली चव पोरांना आवडली. चव मस्त. हे बघा गर्दी पण होते बसताना लोक लगेच. हो हो. तर मंडळी आता जेवण खावण नाश्ता वगैरे झाला आणि आम्ही निघालो आता पंढरपूरला निघालो. आणि गर्दी बघा अफाट झाली. जसा वेळ होते तशी गर्दी होती. एवढी गर्दी सकाळी नव्हती पण आता गर्दी भरपूर झाली. बघा तुम्ही पाठीमागं बघा पुढं बघा फुल गर्दी. आपला रस्ता कुठून आहे रे? रस्ता चला. तर मंडळी आता आम्ही तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि आता इथं आमचं जेवण बनवायचा कार्यक्रम चालू आहे. जेवण झाल्यावर आम्ही बरोबर पंढरपूरला निघणार. तर बघा जेवणाचा आस्वाद कसा आहे काय काय बनवते बघूया. जेवण झालं तुमचं काम काय? आणि जेवणाला मला वाटते भात झालाय का काय? भात झालाय का? भात झालाय आणि भाजी बंगाच आहे ना. भाजी बंगा बनतोय आणि तत्परत सगळी कधी जेवण बनतोय आणि कधी जेवतोय आणि सरळ पंढरपूरला निघतोय त्यासाठी लागलंय. आज बघा आम्ही सकाळी आलो तेव्हा फक्त बस आमच्या 3-4 बस होत्या पण आता बस बघा किती झाल्यात. पार्किंग दाखवते बघा. पार्किंगमध्ये बस आणि छोटी पार्किंग जी तिकडं आहे ती फुल पार्किंग झाली म्हणून आमच्या बस इथं बाहेर राहिल्या. आणि तेजस भाऊ आमचे भेटलेत. आदेश आलात निरंजन आदेश. हां बोला. तर आता आपला जेवण झाल्यावर आपण निघणार आहोत. आता जेवण आपलं झाल्याच्या नंतर हां. सर्वांनी आपलं जे सामान सुमान आहे ते गाडीमध्ये ठेवणार. हां. त्यानंतर आपली माणसांची हजेरी घेणार. माणसं आल्याच्या नंतर आपण थेट जे निघणार. जर शक्यतो जर झालंच तर ती रूट पकडली तर आपण अक्कलकोटला जाण्याची आपली 90% तरी इच्छा आहे. जर ती रूट मिळाली तर शक्य नाही तो मग आपला विठ्ठला पांडुरंग विठ्ठल बघूया. जर मनात असलं तर सर्व काय होईल बघूया. चिंता करू नका. ड्रायव्हरशी बोलणं झालं? हो. हां मग ड्रायव्हरशी बोलणं झालं. भगवंताची कृपा असेल तर आपलं सगळं साध्य होईल. तर एवढ्या गोष्टीचं आमचा व्हिडिओमध्ये ही 2 माणसं जी आहेत ही कंटिन्यू असतात. कल्याणकारी ज्वेलर्सचे अध्यक्ष व उपाध्यक्ष. कल्याणकारी ज्वेलर्सचे अध्यक्ष उपाध्यक्ष दोन्ही असे आहेत. ते म्हणजे प्रतीक अध्यक्ष वाटतं का? आणि प्रतीक अध्यक्ष आणि ऋग्वेद उपाध्यक्ष असे 2 आहेत. हे चांगले प्रोप्रायटर आणि काय तुम्ही आहात ते फोटोग्राफर का? हे फोटो एडिटर. हे फोटो एडिटर आहेत. तर आणि त्यांचे जे वडील आहेत अमित गावंड हे कॉमेंटेटर्स. हां तर नंतर त्यांची मुलाखत घेऊ जरा.
हॅलो मंडळी, आता आमचा जेवण वगैरे शिजून झालं आणि काही लोक मंडळी जेवून गेली आणि आता काही जेवायची बाकी आहेत ती जेवायला बसले. जेवायची तर हे जेवायचे बाकी आहेत ते म्हणजे धारकेच राहिलेले आहेत ॲक्च्युली, बाकी कोणीच नाही. बघा त्यांची आता पहिले तुम्हाला दाखवते, हे सगळं धारकेच मंडळी आहे. बघा हे आमचा जसा वनभोजन बनतो तसा आमचं जेवण बनवताना येतं आणि मस्तपैकी जेवण करतात. आणि हे कुठलं र अध्यक्ष, कुठला मगाशी सांगितलं रे, प्रतीक? अरे मला आठवत नाही, कुठले तरी ज्वेलर्सची नाही, त्यांनी नाही सांगितलं मला. मी सांगतोय, तेजसनी सांगितलंय. अथर्व किडनीचे मालक कोणाची किडनी विकली? किडनीचे का गिरणीचे बोललास? चक्की तुम्ही कधी टाकली मला नाही माहिती बाबा. त्या महिंद्रा मस्त तू पोटाव पाय देशील. चला नवीन उद्योग चालू झाला गावंडात, चला आम्ही देऊ. अमर गावण काय बोलताव तुम्ही? बोलताव का आमची व्हिडिओ ना किती वेळ घेतली तिथं, आवाज देऊन आवाज नाही घेत देवला. ड्रायव्हर आपली गाडी व्यवस्थित चालवा. हा झोप झाली ना व्यवस्थित? बस. ए दादा तू जेवलाच काय रे? झाला जेवण? हा चालेल 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 चालेल. लोणचं बिनचं ते आहे ना? नाही मला नाही मला जेवायचं नाही, मला शनिवार आहे. तुम्हाला एवढं जेवण चांगलं बनवलं त्याला तुम्ही नाही जेवत, ते आता तुमची बदल. नाही ऐका, मी ब्लॉगिंग करते काय नाही सकाळपासून जे आपण जेजुरीला निघल्यापासून. मग आता चालू ठेवते. आधी जेवणाऱ्यांचा जरा हां कंटिन्यू करून घेते. ओके. अशी मंडळी आमची धारके मंडळी राहिली जेवाची. आणि आमचा कमिटीचा अध्यक्ष म्हणजे एकांतात बसलाय जेवायला. मी जयदास गावण, युट्यूब चॅनलचा ओनर. निघाच्या अगोदर तुम्हाला गाडीमध्ये एलकोट जय मल्हारची गर्जना होईल. नंतर आपण पंढरपूरला निघू. अक्कलकोट झालं तर अक्कलकोटला निघून आणि नंतर पंढरपूर बघूयात दर्शन कसं होते ते. आणि ही मुलगी म्हणत होती मला झाडू मारताना माझी शूटिंग झाली. ही माझ्या साडूची मुलगी. ए अनोखी आता शूटिंग घे. मग तू आता हात धुताना घेते. जेवली ना? बस झाला, काहीतरी केला ना काम. असं काम करायचा, पुण्याचा मार्ग आहे. हा रोज चाराचा, घरात पण चाराचा, येतच नाही. मला नाही जेवायचा. तर मित्रांनो आता व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते बघा. हे म्हणजे काही मंडळी कशी व्यतिरिक्त बोलणारी असतात, इकडून तिकडून. त्याच्यामुळे ते काय राग असं मानायचं नाही. आमचा कुटुंब असा आहे. एखादा मग कधी होईल ना थोडासा कुठं इकडं तिकडं होईल त्याचं सांगता नाही, पण एकजुटीन मात्र नक्की आहे. हे बघा हे बी गावण आता जरा थंडावले, ते त्यांच्या कामामध्ये आहे. आता थंडवलं कसं? आता आलो म्हणजे आम्ही घेऊनच नाचणार, मजा करणार, मूड करणार. एकदम ना लंगोटा नाही सांगले तुम्ही. कसा यावर्षी मित्रांनो सांगून देतोय, आम्ही दरवर्षी अलग पोशाख करतो, पण यावर्षी काही लोक थोडे काय पण पोशाख मात्र लंगोट्याचा आहे. आणि कोळी डान्स बनवणार आम्ही एकदम मस्त नृत्य. बघून घ्या तुम्ही. त्या लोकांना जे आमचे काही लोकांनी नंगोटं नाही सांगलं त्यांना पण वाटलं पाहिजे त्या नंगोटं चांगले असले तर बरं आलं. सर्व वऱ्यात चालवणार आम्ही. तर मित्रांनो व्हिडिओ मात्र कंटिन्यू करा. तसंच आम्ही दिघाटीचे गावण परिवार जिथून आम्ही जेजुरी चालू झाली तेव्हापासून आमच्या गावामध्ये कोणी 3 वर्षांनी जायचं जेजुरीला, कोणी 5 वर्षांनी जायचा. पण गावण परिवाराने जी जेजुरी चालू
परंपरा ही बाळगली, गार- ही आमची परंपरा बघून गावण आमच्या परिवार गावाने परंपरा कॉपी केली. गावण परिवाराने जी परंपरा चालू केली जेजुरी येण्याची, ती परंपरा मात्र कायमस्वरूपी आम्ही दरवर्षी येतो आणि 3 वर्षांनी तुळजापूर, पंढरपूर आणि जेजुरी त्या बाजूला कोणी बाई माणसाने बघितलेलं नाही. तर मंडळी आता जेवण खाऊन झालेले आहे. मी या बसमध्ये आलो नव्हतो, आता या बसमध्ये आलोय. मंडळी हातबीत आहेत का नाही? येलकोट येलकोट सदानंदाचा माऊली विठू माऊली. ही अशी आमची मंडळी आहे. येतोय आम्ही का तुमच्याकडे डायरेक्ट घेऊ? एकदाच घेतोय. हे बघ, हे आहे का नाही, हे पोरीपेक्षा लाजालू पोरगा आहे. जास्त त्याच्या चमरीला तेलगोड आहे ना, त्याच्यामुळे पोरीपेक्षा. आता का मग असं काढाचं, चेहरा झाकाचा नाही. ही आमची गावण परिवारची मंडळी. याच्या शीटवर जे जे गॅप आहेत तेवढे त्यांचे पतिदेव कुठंतरी पूजाविधी करायला गेले असतील किंवा बाहेर असतील, काय गुटखा फटका कोणी काय कसं असे ते खायला गेले असतील. तर आता आमचे जेवण खावण झालंय आणि जेवण खावण झाल्यावर ही आमची मंडळी सर्व अक्कलकोट जर झाला तर बघू, ड्रायव्हरला विचारू. अक्कलकोट झाला तर अक्कलकोट करू, नाहीतर पंढरपूर ठेव. बघूया कसा त्यांच्या मुखावर जर देव बसला तर सगळा का होईल, बघूया. अशी मंडळी आहे आणि आमच्या बसमध्ये जाऊन पुन्हा बघतो. हे बघा, हाय काय हात करा माऊली. आम्हाला युट्यूबच्या याच्यामध्ये तुम्ही सेवा दिल्याबद्दल धन्यवाद मानतो. आजचा दर्शन कसा झाला? एकदम जबरदस्त भारी. सर्वांचा संध्याकाळी आल्यामुळे लवकर झालं ना, मस्त दर्शन. गेल्या वेळी आपल्याला कसा झाला होता दर्शन? बरोबर नव्हतं झालं. जबरदस्त नियोजन आहे. हा, पण जरा नियोजन सगळ्याही लक्षपूर्वक ऐकलं नाही तर व्यवस्थित होईल. पण नाही तर आम्ही काय होतो वावचाल त्या गोष्टीला, पण तसं नाही, व्यवस्थितच आम्ही करतो. चांगला करणारा नेहमी तो वाईट असतोय, पण वाईट कधी मानत नाही. आणि हे आमचे काका काकी कोपर करण्यावरून कालच ते बरोबर 5ला आलेत बसमध्ये बसण्यासाठी. आरती पहिली त्यांना महत्वाची आहे. बस गेली बाजूला, पहिला जाण्यासाठी आरती महत्वाची, ती आरतीसाठी उपस्थिती राहिली. काय बरोबर आहे ना? चला आता आम्ही पुढे निघतो. ए बाई, तू काय बघत? तू काय बघत? मोबाईल बघायचा काय? बघायचा नाही, बघायचा. डोळ्यांना त्रास आहे. हर्ष दादाला विचार. ए अर्णवी, हर्ष दादाला विचार. मोबाईल बघायचा, डोळे जातात. ठेवून दे मोबाईल. भेटला काय? ठेवून दे, ठेवून दे. हा, ठेवून दे. हा का, ऐकलं ना? दे ठेवून. बाबांकर दे, बाबांकर दे, बाबांकर. हा हा, मम्मी कर दे, मी मम्मी कर देते दे. नाही मम्मी कर दे. अशी पोरांचा हट्ट आहे. त्याचे मुलं आम्हाला तो प्रॉब्लेम बापांना येते नंतर. हे डोळ्यांचा प्रॉब्लेम आमच्या वेळेला नसतं, ते बरं होतं. हा, तरी पण आम्हाला लागली नव्हतं, तरी पण असे हे पोरांची पण एक काल्पनिक कला आहे. मोबाईल तेवढाच चांगला तेवढाच हानिकारक आहे. या बसमधले जे काही पतिदेव होते ते बाहेर होते. दरवर्षी येणार का नाही? गावण नाव एकदम जय जयकार करणार का नाही? एलकोट एलकोट, तू का नाही बोलला रे? एलकोट आदर्श इथंच नाचतोय, कारण त्यांना आनंद वाटते. कारण आता आमची जेव्हा जेजुरी निघाली तेव्हा बोलला अमरगावणचा काय दाखवत नाही. अमरगावण हे आमचे ब्लॉगिंगचे कार्यकर्ते, जे व्हिडिओ शूटर ते घ्यायला बघतात. त्यांना आनंद वाटते या गोष्टीचा की कोणी जे आम्ही जेजुरीला निघतो त्याचं ब्लॉगिंग भले तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, नाही तर न करा, पण मी इंटरनेट मार्फत यावर्षी आम्ही निघालो. यावर्षी आमचा फंक्शन वेगळा, यावर्षी कार्यक्रम आमचा वेगळा, ते करतो, ते त्याला आदर वाटते. म्हणून तो बोला ब्लॉगिंग मी करतो. बरोबर, बसमधली दाखवतो. काही माणसं आमच्या बसमध्ये आहे. हे बघा, मगाशी तुम्हाला दाखवायची राहिली. आम्ही आलो तेव्हा 2-3 बस होत्या आणि पार्किंगमध्ये किती भरल्यात बघा. बस काढायला जागा नाही.
एवढ्या जागा झाल्यात. या ज्या छोट्या ज्या गाड्या आहेत, या छोट्या गाड्या तिकडं जी पार्किंग आहे ती मी शूटिंग घेतली नाही, कारण आठवणीत राहून गेलं. एवढी भरलेली आहे की ती या छोट्या गाड्यासुद्धा निघू शकत नाही. आणि या मोठ्या गाड्या, त्यात गेल्या 3 वर्षापूर्वी आम्ही या मोठ्या गाड्या तिकडे लावलेल्या, पण आता यावर्षी या मोठ्या गाड्या हे बाहेर लावल्यात. एवढी पार्किंग झाली आहे, म्हणजे जागा जास्त नसल्यामुळं तिथे हे बाहेरमध्ये आले. हे बाहेरचे पण लोकांना त्यांना माहिती आहे, जे येतात त्यांना पण माहिती आहे. तर आता आमच्या हे ज्वेलर्सचे अध्यक्ष काहीतरी बोल ना यार. आपला लागतंय तो इकडे ना, अरे लागतंय का. हे अशी मेन म्हणजे व्हिडिओ आणि ब्लॉगिंग करणं हे महत्त्वाचं आहे. हे अशी नौजवान पोरा जर लादाला लागली तर सांगा कसं काय होतं. आता कशाला लादाला पाहिजे याच्यात? काही पोरगी आहे का लादाला तोंड झाकून एकदम असं करा. तर व्हिडिओ आपल्या पुढे बघूया, आपण बसमध्ये जाऊया. हाय गाईज, तर आता आपण जाणार आहोत अक्कलकोटला. तर आमच्या ब्लॉग नक्की बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन करायला विसरू नका आणि कंटिन्यू बघत राहा आमचा डेलीचा ब्लॉग. सो 4 दिवस आमचा ब्लॉग कंटिन्यू बघा. ओके, थँक्यू अनोखी. चला हल्ला वल्ला चला पोरानो. तर आता आमची मंडळी एलकोट सदानंद होता. अशा परिस्थितीने आमची मंडळी सगळी गाडीमध्ये अस्वस्थ झालेली आहे. आई तुळजा भवानी माता की. बघा आवाज जोमाचा निघाला, कारण आपण तिथून स्थान झालं, आपलं दर्शन झालं आणि तिथून निघायचं आहे म्हणून त्याही सांगला आई भवानी मातेचा नाव घ्या आणि मी नाव घेतला, त्याही जोमात आवाज दिला. चला पुढे बघूया आपली मंडळी जी आहे. आता झालं, ठरलं का? ठरलं द्यायचं. चला अक्कलकोटला तयार झाले. मी बोलतो भूमिका पात्र. आता माझ्या साडू काय बोलते. हाय गाईस, तर आता आमचा तुळजापूरचं दर्शन झालेलं आहे. तरी पण आता आम्ही पुढे आता आम्ही अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या दर्शनात चाललो आहे. याच्या पुढचा नंतर आम्ही अक्कलकोटचं दर्शन करून पंढरपूर झालं. याच्या पुढचा उद्या आम्ही तुम्हाला ब्लॉग देऊ. असं सांगतोय मी की हे जे आहे हा माझा मोठा साडू आहे. आम्ही एकाच कुटुंबामध्ये दोन्ही पोरी केल्यात, एका बापाच्या. भांडलो तर तात्पुरते काही कार्यक्रम होते असं भांडण्याचं, ते विषय वेगळा असते. काही गोष्टी कळल्या नाही कळल्या त्या अशा असतात, पण तो एन्जॉय आहे त्या गोष्टीचा. पण आता मी सांगते आमची मंडळी खुश आहे का नाही बघूया. आमची मंडळी अशी आहे, यावर्षी आमच्या गाडीमध्ये जागा जरा कमी पडली अशी झाली, भरपूर लोक निघाली. बघू पुढच्या वर्षी जर सगळी निघाली तर आम्ही तिसरी बस पण करू, कारण आमचा कुटुंब तेवढा मोठा आहे. त्यामुळं आम्ही करू. काही लोक येत नाही म्हणून आमची बरीचशी लोक येत नाही, तरी आम्ही 2 बस केल्या. यावर्षी 2 बस फुल झाल्या. त्या 2 बसमध्ये आमची लोक एवढी सगळी आलीत, ॲडजस्ट करून कसं तरी टपाव बसून कशा बसून ॲडजस्ट केली, कारण वेळ टायमानुसार लोक निघाली. पहिली जर सांगितले असते तर आम्ही काही केलं असतं. पुढच्या वर्षी वारू आपण, सगळी लोक व्यवस्थित सांगायला पाहिजे, पहिलं आपण करू. तर माझी बायकोला विचार पडलाय हे का असं वाटतं, सांग जरा. नाही खरोखर आता तुम्ही सांगायचं बघा. हां असं पण सांगायला लागेल. मी ब्लॉगिंग करते असं नाही का आपल्या देवधर्मासाठी करतोय, सगळ्यासाठी. काही गोष्टीसाठी इकडे तिकडे होते, बोललं जाते, पण त्याचा तुम्ही राग नका मानू. जे आहे ते मी चुकीचा बोलत नाही. तुम्हाला पटो नाही पटो मी त्याचं सगळं सांगून देईन, पण आता सध्या नाही. नंतर तुम्हाला जे आपली नवरात्री झाली, नवरात्री नंतर तुम्हाला सगळं सांगून देईन. नवरात्रीला काय नियम आहेत काय नाही ते, बरोबर आहे. सध्या काय नको. तोपर्यंत आमची अशीच तुम्ही व्हिडिओ बघत जा आणि गावण कुटुंबासाठी तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. माझ्यासाठी नाही केलं, गावण कुटुंब, कारण वर्षातून आम्ही डायरेक्ट थेट पंढरपूरसाठी निघतो. जर त्याच्या मनात जर भावना देवानी उत्पन्न केल्या तर नक्कीच अक्कलकोटला नेईल. अगं थांब ग रे. हे बघा तिला आनंद आहे देवदर्शनाचा. ही जी आमची वगिताबाई आहे,
ती बोलते अक्कलकोटला नेला मी 50 रुपये एक्स्ट्रा मध्ये देईन, पण अक्कलकोटला न्या. म्हणजे काही गोष्टीचा तिला आनंद आहे, असं प्रत्येक गोष्टीला आनंद आहे. मी जो बोलतोय तो तुम्हाला पण बोलणं आलं पाहिजे, कारण का देवदर्शन हा महाराष्ट्रामध्येच आहे, बाकी इतर कुठे नाही. देवदर्शन महाराष्ट्रामध्येच जास्त, माऊलीची कृपा तीच आहे. रामकृष्ण हरी, कृपा त्या पांडुरंगाची. तत्पर्यंत हा जो ब्लॉगिंग आहे कंटिन्यू करत जा आणि कोणी स्किप करू नका. माझा ब्लॉगिंग जरा मोठी होईल व्हिडिओ पंढरपूरची, तर तुम्ही स्किप करू नका, कंटिन्यू बघा. काही गोष्टी मुद्द्याच्या आहेत, मुद्द्याच्या बोलतो कारण तुमच्या सुद्धा कुटुंबामध्ये अशा घडत राहतात, त्यासाठी सांगतोय. तर तुम्ही हे व्हिडिओ स्किप करू नका, कंटिन्यू बघा. आमची इच्छा होती, जेव्हा आमच्या गावावर गाड्या आल्या आम्ही बसलो नव्हतो, पण आमची होती इच्छा हे गाडीच्या पाठीमागं जेव्हा नवनाथांचं फोटोज मिळालं तेव्हा आम्हाला वाटायला लागलं की आमच्या घरामध्ये नवनाथ आहेत. आम्ही सर्वप्रथम नवनाथांची पूजा विधी करतो आणि मी जरी काही करत असलो, मच्छी खात असलो काय, पण नवनाथांची पूजा करतो आणि नवनाथांचं आमच्या बहिणीच्या अंगामध्ये असल्यामुळं मी नवनाथांचं कार्य कंटिन्यू करतो. पण याच गाडीत मला स्थान मिळावं, पण शेवटी त्याच गाडीत मला अस्तित्व मिळालं. हीच माझी कृपा. आणि एलकोट आदेश अलग निरंजन.